नमस्कार, मी जयदीप पाटील. नोबेल फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्याच आठवड्यामध्ये 10वी-12वीचे निकाल जाहीर झालेत. 10वी स्टेट बोर्डचा निकाल लवकर जाहीर होईल. आणि या सर्व परिस्थितीमध्ये सध्या कोरोनाचा जो काळ सुरू आहे, पालकांना प्रश्न पडला आहे की महाविद्यालय सुरू होतील का, महाविद्यालय कधी सुरू होतील, मुलांचे वर्ष कधी सुरू होईल, शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, मुलांना मार्गदर्शन कधी मिळेल, मुलं कॉलेजला कधी जातील, आणि पुन्हा या मुलांनी हे सगळं करताना ते करिअर त्या मुलासाठी योग्य राहील का, मुलांनी कोणते विषय निवडावेत. तर या सर्वच प्रश्नांवर आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रहो, 10वी आणि 12वीचं वर्ष हे आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट वर्ष असतं, हे नक्की. मात्र असंही नाही की 10वी-12वीमध्ये आपल्याला अपयश आलं, कमी गुण मिळाले म्हणजे भविष्यात आपलं काही खरं नाही, आपल्याला आयुष्यामध्ये काही मिळणार नाही, असंही नाही. टर्निंग पॉइंट ही एक वेळ असते ज्या वेळेला आपल्या मनामध्ये जाणीव होते की आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे, आणि ते जाणीव, तो विचार ज्या वेळेला मनात येतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. 10वीचे गुण किंवा 12वीचे गुण हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकत नाहीत, मात्र हे गुण आत्मविश्वास नक्की देतात. मित्रहो, करिअर निवडायचं आहे, कोणतं करिअर करायचं, या प्रश्नांबद्दल सध्या पालक आणि विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत. मला वाटतं करिअर निवडताना सर्वात पहिला आयाम जो आहे तो म्हणजे तुमचं वय काय आहे, तुम्ही कोणत्या वयाचे आहात आणि त्या वयाच्या आधारावर तुम्ही कोणतं करिअर निवडता आहात हे महत्त्वाचं आहे. बहुतांश ठिकाणी एखादं करिअर निवडताना वयोमर्यादा हा एक खूप मोठा फॅक्टर असतो. म्हणून तुम्ही जे काही करिअर निवडत असाल त्या करिअरमध्ये वय नेमकं किती आहे तुमचं, आणि त्या विशिष्ट करिअरसाठी वयाची काही अट आहे का. उदाहरणार्थ, जर तुम्ही NDA हे करिअर निवडत असाल तर त्या ठिकाणी वयाची अट आहे की तुम्ही 19व्या वर्षापर्यंत NDAची परीक्षाही उत्तीर्ण झालेले पाहिजेत, तरच तुम्हाला NDA मध्ये प्रवेश मिळू शकतो. म्हणून तुम्ही कोणत्या वयात करिअर ठरवता आहात हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो. दुसरं म्हणजे तुमची शारीरिक क्षमता, तुमचं शरीर कसं आहे याच्यावरही बऱ्याच गोष्टी या करिअरबद्दल ठरत असतात. मित्रांनो, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही करिअर निवडलं पाहिजे. बहुतेक विद्यार्थी ज्यांची उंची कमी असते, बहुतेक विद्यार्थी जे खूप शरीराने हडकुळे असतात, त्यांनी जर ठरवलं की त्यांना सैन्यात जायचंय किंवा पोलीसमध्ये जायचंय, तर आय थिंक ते करिअर त्यांच्यासाठी सुटेबल नाहीये, कारण त्यांच्या शरीराची त्या करिअरसाठी योग्यता नाहीये. तर तो सुद्धा एक भाग असतो. म्हणून तुमचं शरीर कसं आहे याच्यावरही करिअर बऱ्या पद्धतीने मॅटर करतं. महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुमची मानसिक क्षमता कशी आहे. बहुतांश विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना भरपूर भीती असते त्यांच्या मनामध्ये, किंवा ते खूप एकलकोंडे असतात, किंवा आपण म्हणूया की ते खूप आईच्या मागे राहणारे, किंवा मम्मी पप्पा आई बाबांसोबतच त्यांना खूप सुरक्षित वाटतं. अशा मुलांनी खूप ॲडव्हेंचरस करिअर करणं हे त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. याच्यासाठी एखाद्या सायकोलॉजिकल एक्सपर्टची मदत घेऊन तुम्ही अशा विद्यार्थ्यांचं करिअर हे निवडलं पाहिजे. बघा, ज्या वेळेला एखादा विद्यार्थी हा स्वतःचं करिअर निवडतो तर ते करिअर निवडताना आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही लहानपणापासून मुलांना हे करू नको, ते करू नको, हे नको करू, ते नको करू, किंवा ह्या पद्धतीने ह्या मार्गाला जाऊ नको, तिकडे तुला नुकसानच होणार, मी सांगून ठेवतो तुला, आणि तू माझं नाही ऐकलं तर बघ तुझं आयुष्याचं कसं वाटोळं होतं, असे जे काही टिपिकल वडिलांचे डायलॉग असतात, हे डायलॉग मुलांचं मोरल कमी करतात. म्हणून या फेजमध्ये, म्हणजे ठीक आहे तुम्ही आत्तापर्यंत मुलांना रागवले असाल, मात्र करिअरच्या बाबतीमध्ये मुलांवर करिअर लादू नका. याचे खूप गंभीर परिणाम हे भविष्यावर होतात, नाही फक्त मुलांच्या तर पालकांच्या सुद्धा भवितव्यावर या गोष्टीचा खूप परिणाम होतो. मुलांना त्यांचं करिअर निवडताना तुला आवडेल ते करिअर कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हा एक चांगला आत्मविश्वास पालकांनी देणं गरजेचं असतं. बहुधा नाहीतर मुलं हे आईवडिलांच्या प्रेशरमुळे एखादं करिअर निवडतात, आणि ते शिक्षण घेत असताना मग ज्या वेळेला त्यांना अपयश येतं
आणि त्या अपयशानंतर जेव्हा ते एकदम त्यांच्या भावनांचा स्फोट होतो तेव्हा ते आईवडिलांना ब्लेम करतात आणि म्हणतात की माझी इच्छाच नव्हती त्या फील्डमध्ये जायची, पण आई बाबा तुम्ही मला खूप फोर्सफुली त्या फील्डमध्ये पाठवलं आणि बघा तुमच्यामुळे माझं वाटोळं झालं. तर असं तुमच्या घरात होऊ नये हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. याच्यासाठी मुलांशी खूप तुमचं चांगलं कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. मुलांशी खूप चांगल्या गप्पा तुमच्या करिअरच्या बाबतीत झाल्या पाहिजेत. आणि हे करू नको ते करू नको असं म्हणण्याऐवजी तू करून बघ, बघूया त्याच्यातून काय होतं, अशा पद्धतीने जर तुम्ही संवाद साधला तर मुलं तुमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने मोकळ्या मनाने संवाद साधतील आणि मला वाटतं करिअरच्या बिकट प्रश्नाची काहीतरी वाट ही निघू शकते. पुढचा मुद्दा हा असतो की करिअर निवडताना पुन्हा बौद्धिक पातळीचा प्रश्न असतो. मित्र हो, आपल्याला निसर्गाने जो काही मेंदू दिला, जन्मतः सर्वांचा मेंदू हा सारखा असतो. मी असं कधीही म्हणत नाही की ज्याला 90% आहे तो खूप हुशार आहे आणि ज्याला 60% आहे तो हुशार नाही. हा पॅरामीटर आपल्या बौद्धिक क्षमतेचा कधीच असू शकत नाही. मात्र विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता आवश्यक असते. उदाहरणार्थ तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जात आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय आवश्यक असतात. मग तुमच्या मुलांची किंवा विद्यार्थ्याची स्वतःची सायन्स आणि मॅथमॅटिक्स मधली बुद्धिमत्ता तेवढी चांगली आहे का हे आधी बघावं लागतं, की त्याचा रस हा भाषेत किंवा सोशल सायन्सेसमध्ये जास्त आहे हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं. म्हणून जे क्षेत्र निवडतो आहोत त्या क्षेत्राबद्दलचं जे काही मूलभूत बौद्धिक क्षमता आहेत त्या आपल्या मुलांमध्ये आहेत का हे सुद्धा करिअर निवडताना आपल्याला बघावं लागतं. मूळतः होतं काय की करिअर ज्या वेळेला मुलं ठरवतात तर करिअर ठरवताना आपल्याकडे असं कुठलाही सायंटिफिक मेथड त्याच्यासाठी नाहीये. याबद्दल खूप चर्चा आणि खूप वादविवाद करिअर ठरवण्याच्या पद्धतीवरून भारतामध्ये सुरू असतात. मात्र करिअर ठरतं ते कसं किंवा भारतामध्ये कसं करिअर ठरवलं जातं, तर जो काही इम्पॅक्ट भारतीय मानसिकतेवर टीव्ही आणि मीडियाचा आहे ते खूप मॅटर करतं की करिअर कसं ठरवलं जातं. भारतामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड या 2 क्षेत्रांना अवाजवी महत्त्व दिलं जातं. क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा खेळ नाही आणि बॉलिवूडपेक्षा दुसरं मोठं यश नाही अशी जी मानसिकता आपल्या समाजामध्ये निर्माण झाली आहे ती बऱ्याच मुलांच्या आयुष्यावर आणि मोरलवर खूप परिणाम करते. म्हणून मुलांना टीव्ही, मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूब याच्या प्रभावाखाली मुलं करिअर निवडतायत का हे आपल्याला बघितलं पाहिजे. टिकटॉकवर आता बॅन आला, मात्र टिकटॉक होतं तोपर्यंत बरेच जण म्हणायचे की मला टिकटॉक स्टार व्हायचं आहे. मला सांगा, टिकटॉक स्टार होणं हे एक परमनंट करिअर असू शकतं का? पण मात्र मुलं तसं म्हणायचे. त्याचं कारण होतं की भारतीय मानसिकतेवर असणारा सोशल मीडियाचा एकूणच प्रभाव. मित्र हो, ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण इन्फ्लुएन्स बेस करिअर निवडतो तर त्याच्यात मित्र हो, ज्या वेळेला आपण एखादं इन्फ्लुएन्स बेस करिअर निवडतो तर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे आहेत का हे बघणंच मुळात विद्यार्थी विसरून जातात. बरेच विद्यार्थी म्हणतात की मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, काही म्हणतात की मला भारताच्या टॉप 11 मध्ये येऊन क्रिकेट खेळायचं आहे. आणि त्यांना ज्या वेळेला विचारलं जातं की याच्या आधी कधी तू अभिनय केलाय का आणि स्टेट लेवलची क्रिकेट मॅच खेळला आहे का, तर याची उत्तरं मात्र या मुलांची नाही असतात. याचा अर्थ आहे की या क्षेत्रांचा भारतीय मानसिकतेवर किती प्रभाव आहे हे दिसून येतं. तर करिअर हे मीडिया बेस नसावं हा एक पहिला मुद्दा, किंवा हे चुकतं आपलं की आपण मीडिया बेस करिअर निवडतो. दुसरं म्हणजे आपल्या समाजात पैशाला असणारं अवाजवी महत्त्व. बरीच मुलं ही करिअर निवडताना त्या क्षेत्रात किती पैसा मिळतो हे बघतात. म्हणजे याला करन्सी बेस करिअर नाही म्हणायचं का, तर ज्या क्षेत्रामध्ये खूप पैसा मिळतो त्या क्षेत्रात जाणं आणि यशस्वी होणं ही करिअरची व्याख्या नाहीये. तुम्ही पैसा बाजूला ठेवा,
त्याच्या व्यतिरिक्त जे पॅरामीटर्स आहेत करिअरचे, त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पॅरामीटर आहे ते म्हणजे त्या क्षेत्रात तुम्हाला समाधान मिळतं आहे का. तुम्ही जर समाधानी राहणार असाल तर ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे. नाहीतर काय की तुम्हाला कोटी रुपयाचं पॅकेज मिळतंय, मात्र तुम्हाला रात्री झोपताना झोपेची गोळी घ्यावी लागते आहे, तर त्या कोटी रुपयाच्या पॅकेजला कुठलाही अर्थ नाही. या उलट तुम्ही महिन्याला काही हजार कमवत असाल, मात्र तुमची प्रकृती खूप छान आहे आणि तुम्ही समाधानी आहात, तर अर्थातच ते करिअर खूप छान असतं. म्हणून करिअरमध्ये पैशाला महत्त्व देऊ नका. आणि मुलांनी पैशाला महत्त्व द्यावं की नाही द्यावं हे पूर्णतः आईबाबांवर अवलंबून असतं. जर आईबाबा सुद्धा आपल्या नियमित संसारामध्ये जर पैशालाच खूप महत्त्व देत असतील, तर अप्रत्यक्षपणे मुलांच्या मनावर सुद्धा बिंबवलं जातं की आयुष्यामध्ये पैसाच सर्वस्व आहे आणि त्याच्यातून करिअरमध्ये अपयशाच्या वाटा ह्या सुरू होतात. अनेक विद्यार्थी ज्या वेळेला भेटायला येतात तेव्हा विचारतात की सर, कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे. तर मित्रांनो, स्कोप हा कधीही क्षेत्राला नसतो, स्कोप हा नेहमी माणसाला असतो. म्हणजे तुम्ही स्वतः इतके क्षमतावान, इतके बुद्धिमान आणि तुमच्याकडे असणारी कौशल्य ही इतकी छान, इतकी चांगल्या पातळीची असावीत, चांगल्या दर्जाची असावीत की तुम्हाला लोकांनी शोधत आलं पाहिजे. स्कोप हा कुठल्याही फील्डला अजिबात नसतो, स्कोप हा माणसाला असतो. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये किती निपुण आहात, तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये किती पारंगत आहात, हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही नाही की एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताना सकाळी 8 ते रात्री 8 12 तासांची शिफ्ट करू शकतात आणि तुम्ही खूप हार्ड वर्कर आहात, तर हा गुण खूप मॅटर नाही करत. म्हणून स्कोप शोधताना स्वतःमध्ये शोधा की मी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रभावशाली राहू शकतो. करिअर निवडताना आईबाबा कायम आजूबाजूला आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये, नात्यागोत्यात किंवा आईबाबांच्या ऑफिसमध्ये एखादं उदाहरण बघतात. साहेबाचा मुलगा काही करत असेल, शेजारी कोणी नातेवाईकाचा मुलगा काही करत असेल, तर आईबाबा हे ठरवतात की बघ तो किती छान करतो, तू पण तेच करिअर कर. आमच्या साहेबांच्या मुलाला इतका इतका पगार आहे आणि तू सुद्धा त्याच कोर्सला ॲडमिशन घे. तर आजूबाजूच्या मुलांच्या आधारावर आपल्या मुलांचं करिअर हे नाही ठरू शकत. याच्यासाठी तुमच्या मुलामध्ये नेमके कोणते गुण आहेत, तुमचा मुलगा नेमकं काय करू शकतो, हे हेरणं खूप महत्त्वाचं असतं. याच्यासाठी शासनाची जी काही कल चाचणी प्रणाली आहे ती खूप एक उत्तम साधन आहे, मात्र ती तितक्याच शास्त्रशुद्धपणे करता आली पाहिजे. नाहीतर अनेक कल चाचणी घेणारे इन्स्टिट्यूट्स आणि खूप मान्यवर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मुलांची कल चाचणी करू शकता. मात्र हेव्या दाव्यातून मुलांचं करिअर निवडू नका, त्याच्याने मुलांचं नुकसानच होत असतं. अनेकदा 10वी पास झालेल्या मुलांचं करिअर निवडताना एक कॉमन फॅक्टर मला दिसून आलेला आहे की मुलं ही करिअर निवडताना त्यांच्या ग्रुपचा विचार करतात की आमचा सगळा ग्रुप हा कॉमर्सला ॲडमिशन घेतोय, मग मी सुद्धा कॉमर्सला घेतो, कारण माझे मित्रमैत्रिणी त्या ग्रुपला आहेत आणि ते सगळे त्या एका फील्डमध्ये असतील आणि मग आम्ही एकाच ठिकाणी सगळे करिअर करू. तर मला वाटतं 10वी पर्यंत ग्रुपवर वगैरे डिपेंड असणं हे ठीक आहे, मात्र करिअरचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला मित्रांच्या ग्रुपनुसार तुम्ही एखादी ब्रांच निवडू नका. तुमचा मित्र कुठे जातो आहे तर तो सुद्धा त्याच्या कॅपॅसिटीनुसार जातोय का हे सुद्धा आपण चांगला मित्र म्हणून बघितलं पाहिजे. नाहीतर तुम्ही स्पष्टपणे तुमच्या मित्राला म्हटलं पाहिजे की मला वाटतं तुझ्या पर्सनॅलिटीनुसार ते फील्ड तुझ्यासाठी योग्य नाही, तू ते करिअर निवडू नको. म्हणून मित्रांच्या निर्णयाच्या आधारावर, मित्रांनी काय ठरवलं या आधारावर पण करिअर निवडणं हे चुकीचं असतं. याच्याने सुद्धा मुलांना अपयशाचा सामना हा करावा लागतो. एखादा विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये, सायन्समध्ये खूप शार्प असेल आणि मात्र आपल्या मुलाला त्या विषयांमध्ये गती नसेल आणि तो मित्राच्या भरवशावर त्याने जर सायन्सला ॲडमिशन घेतली तर नक्कीच त्याला त्याचे मित्रा इतके गुण नाही मिळत आणि तो अपयशाचा धनी ठरतो. म्हणून मित्रांच्या भरवशावर करिअर निवडणं हे सुद्धा एक चुकीचंच आहे. करिअर निवडताना काय काय चुकतं हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की मग करिअर निवडायचं तरी नेमकं कसं. तर मित्र हो, करिअर निवडताना सर्वात आधी हा मुद्दा बघायचा आहे की माझ्यासाठी ते क्षेत्र माझ्या आवडीचं क्षेत्र आहे का.
करिअर निवडताना आवड खूप महत्त्वाची असते. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये आज क्रिकेटचा देव बनून आहे, मात्र त्याला बालपणीच कळलं होतं की तो क्रिकेटच आयुष्यभर उत्तम खेळू शकतो. म्हणून अगदी शेवटच्या मॅचच्या आदल्या दिवशी सुद्धा सचिन तेंडुलकर 4 तास क्रिकेटची प्रॅक्टिस करू शकतो, कारण त्या क्षेत्राबद्दल त्याला आवड आहे. आणि त्यानंतर सुद्धा, निवृत्तीनंतर सुद्धा सचिन त्याच क्षेत्रात आहे, कारण ते क्षेत्र त्याच्या आवडीचं क्षेत्र आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत, मात्र सचिन तेंडुलकर यांना कधीही 90% मिळालेले नाहीयेत, हे सुद्धा पालकांनी लक्षात ठेवा. लता मंगेशकर भारतरत्न आहेत, गान सम्राज्ञी आहेत. लता मंगेशकर यांना कधीही बोर्डाच्या मेरिटमध्ये येण्याचा छंद न होता. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार त्यांचं क्षेत्र हे निवडलेलं आहे. जे क्षेत्र विद्यार्थ्यांना निवडायचं आहे त्या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांनी प्राथमिक माहिती ही घेतली पाहिजे. अनेक मुलं ज्या वेळेला माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर मला डॉक्टर व्हायचं आहे, तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं, कोणत्या प्रकारचे डॉक्टर असतात, तुम्हाला कोणता डॉक्टर व्हायचा आहे, डॉक्टरच का व्हायचं आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं मुलांकडे नसतात. म्हणून एखादं करिअर निवडलं तर त्या करिअरला आपण WH क्वेश्चन हे विचारले पाहिजेत. का, कुठे, केव्हा, कसं आणि कुणी, या प्रश्नांनी आपण करिअरच्या मार्गावर गेलं पाहिजे. तेव्हाच त्या करिअरबद्दल प्राथमिक माहिती आपल्याला मिळत असते. तुम्हाला जे व्हायचं आहे, तुमच्या मुलांना जे व्हायचं आहे ते एखादी व्यक्ती समाजामधली, समजा तुमच्या मुलांना वाटतंय की त्यांना IAS व्हायचं आहे, तर ते IAS व्हायचं असं म्हणतात, मात्र त्यांनी एकाही IAS ची भेट घेतलेली नसते. त्यांना आर्किटेक्ट व्हायचं असतं, मात्र त्यांनी आर्किटेक्ट नेमकं काय काम करतात हे कधीही बघितलेलं नसतं. म्हणून या काळामध्ये मुलांना जे व्हायचंय त्या माणसांची भेट घालून द्या. त्या व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांना प्रश्न विचारा, भरपूर तुमच्या मनातल्या सर्व शंका त्यांच्याशी शेअर करा. ते जे अभ्यासक्रमातून शिकलेत त्या अभ्यासक्रमाची पुस्तकं तुम्हाला बघता आली तर नक्की बघा. की एखादा डॉक्टर झालेला आहे तर डॉक्टर झालेल्या व्यक्तीने मागची 5-7 वर्ष किती अभ्यास केला, कशी पुस्तकं होती, त्यांचे क्वेश्चन पेपर कसे असतात, एक्झाम कशा होतात, आणि हे सगळं मग मला फिजिबल आहे का. आणि जर याची उत्तरं यस आली, तुमच्या अंतरात्म्याने जर हो म्हटलं, तर डेफिनेटली तुम्ही ते करिअर निवडा. त्यात तुम्ही 100% यशस्वी व्हाल. जेव्हा तुम्ही एखादं करिअर निवडताय तर हा सुद्धा विचार पालक आणि विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की सध्याच्या अर्थव्यवस्थेनुसार, सध्याच्या सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या रचनेनुसार विशिष्ट क्षेत्राला प्रचंड महत्त्व असतं. मग ती मुलं त्या विशिष्ट क्षेत्रात ॲडमिशन घेतात आणि शिक्षणाचा जो काही कालावधी असतो 4-5 वर्षांचा, तेव्हा त्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याला मात्र पुढे जाऊन काही फारसं तेवढं महत्त्व राहिलेलं दिसत नाही आणि मग निर्णय चुकला का असं वाटतं. म्हणून निर्णय घेताना हा पण विचार करा की आपण जे काही निवडलेलं आहे ह्या क्षेत्राला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता आहे तितकं महत्त्व राहील का. मी ज्या क्षेत्रामध्ये करिअर निवडतो आहे या क्षेत्राला दीर्घकालीन लॉंग टर्म महत्त्व किती आहे हे सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. मी जे क्षेत्र निवडलेलं आहे, समजा मुलं जे क्षेत्र निवडतात ते निवडण्याचा जो काही टप्पा असतो वयाचा, तो असतो वयवर्ष 16, वयवर्ष 18, 20. तर यानंतर क्षेत्र निवडल्यानंतर हे लक्षात असू द्या की तुम्ही जे निवडलंय तुमच्या आयुष्याची काही डिकेड्स, काही दशक तुम्हाला त्याच क्षेत्रामध्ये राहायचं आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर झालात तर डॉक्टर शिकायलाच तुम्हाला 6-7 वर्ष लागतील. त्याच्यानंतर तुम्ही वयाची अनेक वर्ष डॉक्टरच राहणार आहात. तुम्ही इंजिनियर करिअर निवडलंय तर तुम्ही इंजिनियरच राहणार आहात. तुम्ही चित्रकारचं करिअर निवडलंय तर तुम्ही आयुष्यभर चित्रकार राहणार आहात. तुम्ही शिक्षकाचं करिअर निवडलेलं आहे तर तुम्ही शिक्षकच राहणार आहात. तुम्ही शेतकरी म्हणून करिअर निवडलेलं आहे तर तुम्ही शेतकरीच राहणार आहात. आणि मित्र हो, आयुष्याची 40-50 वर्ष तुम्हाला तेच राहायला आवडेल का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असतो.
म्हणून अनेक वर्ष ज्या वेळेला तुम्ही एका क्षेत्रात राहतात तर त्या क्षेत्रातलं नाविन्य तुम्हाला जोपासता आलं पाहिजे. त्या क्षेत्रामधली क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे की ते क्षेत्र तुम्हाला उदास होणार नाही, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही, तरच तुम्ही त्या करिअरमध्ये समाधानी राहाल. आणि करिअर म्हणजे पैसा नाही, तर करिअर म्हणजे समाधान आहे, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या एकंदरीत प्रयत्नातून जे काही तुम्ही शिकणार, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार, या सर्वांचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर विद्यार्थी मित्रांनो नसतो. त्याचा परिणाम तुमचे आईबाबा, तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार या सगळ्या गोष्टींवर तुमच्या करिअरचा परिणाम होत असतो. म्हणून करिअर निवडताना कुठल्याही ट्रॅडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने करिअर निवडू नका. कुठल्याही हवेत जाऊन तुम्ही करिअरकडे बघू नका. करिअर हा तुमच्या आयुष्याचा रोडमॅप आहे. तुम्ही जसा मार्ग निवडाल तशी तुमची प्रवासाची दिशा असेल. आणि तुम्ही काय होणार आहात हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ते होण्यासाठी तुम्ही कसा प्रवास करणार आहात. बरेच करिअरचे मार्ग हे खूप कठीण दिसतात सुरुवातीला. बरेचसे करिअर असे आहेत की ज्या करिअरमध्ये खूप खडतरपणा असतो, प्रचंड अभ्यास असतो, खूप डिव्होशन आणि डिसिप्लिनने राहावं लागतं. मात्र मित्र हो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, डिफिकल्ट रोड्स ऑलवेज अचीव अ ब्युटिफुल डेस्टिनेशन. जे जे कठीण मार्गाने जातात त्यांना मात्र मिळणारी जी मंजिल असते, जे स्वप्न असतं ते खूप सुंदर असतं. म्हणून घाटवळणाच्या रस्त्यावरून ज्या वेळेला आपण पर्वतावर जातो तर घाटवळणाच्या रस्त्यावर वारंवार लिहिलेलं असतं डेथ एंड, डेथ टर्निंग पॉईंट. मात्र जेव्हा आपण त्या डेथ टर्निंग पॉईंटवरून पुढे जातो आणि जेव्हा पर्वतावर पोहोचतो तेव्हा जे दिसतं ते खूप सुंदर असतं. म्हणून डिफिकल्ट रोड्स ऑलवेज अचीव अ ब्युटिफुल डेस्टिनेशन. म्हणून वाटेचा विचार करू नका. करिअर निवडताना तुमच्या समाधानाचा आणि स्वप्नपूर्तीचा विचार करा. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.